नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा, मस्त खा. तर आपण बोटनेक व्ही शेप आपण ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. ब्लाऊजची लेंथ आहे 16 इंच. ब्लाऊजची फिटिंगसहित आपण पूर्ण घेतलेला आहे 11.5 इंच. ब्लाऊजचं शोल्डर आहे 6.5 इंच आणि ब्लाऊजचा मोंढा आहे 6.5 इंच. तर अशा पद्धतीने आपण आपल्या ब्लाऊजची जी मार्जिंग आहे तर ती केलेली आहे. आता आपण जी ब्लाऊजची जी लांबी आहे तर ती लांबी घेतलेली आहे 12 इंच, रुंदी आहे 3 इंच. शोल्डरपाशी सुद्धा आपण 3 इंच घेतलेला आहे. व्ही शेप द्यायचा आहे त्याच्यामुळे आपण थोडासा हा वरच्या साईडला गळ्याच्या साईडला थोडंसं रुंदून घेणार आहोत. म्हणजे हा थोडासा बोटनेकसारखा गळा असतो. जसे की त्याला आपण म्हणजे जे आपल्या ब्लाऊजचे जसे रेग्युलर गळे असतात तर तशा पद्धतीने हा थोडासा गळा नसतो. त्याच्यामुळं गळ्याच्या वरच्या साईडने थोडंसं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे मी 3पेक्षा सुद्धा जास्त घेतलेला आहे याच्यामध्ये. तर हे बघू शकता, या पद्धतीने आपण व्ही शेप देत आहोत स्केलच्या साहाय्याने. अगदी छानसा असा व्ही शेप आपण देऊन घेऊयात, जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येईल. आता मेन जो कपडा होता ना तर त्याच्यावरती खूप अशी स्टोनची डिझाईन आलेली होती आणि त्याचा गळासुद्धा खूप छोटासा होता. तर आपण कशी डिझाईन बनवणार आहोत त्याच्यावरती बघूयात. तर थोडासा खोल आकार देऊन घेतला, जेणेकरून कस्टमरलासुद्धा खूप डीप नेक हवा असतो, परंतु त्यांनी मला पाठवलेला व्ही शेप तयार करायचा. तर चलो व्ही शेप तयार करेंगे हम. तसं आता आपण हे बघू शकता, कधी कधी माझ्या तोंडातून हिंदीसुद्धा बाहेर निघते आहे. तर असो, आता आपण या पद्धतीचा व्ही शेप जो आहे तर तो कट केलेला आहे, झालेला आहे. आता आपण याला स्टोन आहेत तर आपण फक्त जो गळा आहे तिथपर्यंतच मी कट मारून घेतलेला आहे आणि बाकी ॲज इट इज तसंच ठेवलेलं आहे. आता याला आपण पिनाच्या साहाय्याने याला पिनअप करून घेऊयात आणि व्यवस्थित असे जी फिनिशिंग जे आपलं ब्लाऊज याच्यावरती जो गळ्यावरती आपला ब्लाऊज आहे व्ही शेप तो ॲक्युरेट मांडून घेऊयात, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येईल. अशा पद्धतीने आपण या गळ्याची स्टिचिंग करणार आहोत. तर स्टिचिंग करत असताना पिनाचा वापर करा, जेणेकरून तुमचा फिनिशिंग खूप सुंदर येईल. तर अशा पद्धतीने मी याला पिनअप लावून घेतलेले आहेत 2 आणि आता आपण त्याला शिलाई करणार आहोत. तर स्टोन असल्यामुळे आपण शिलाई एकदम असे व्यवस्थितच करून घेत असतो प्रत्येक वेळेस. म्हणजे आपली शिलाई मशीनची जी स्पीड असते तर ती कमी ठेवायची, जेणेकरून आपल्या मशीनच्या ज्या सुया असतात ना तर त्या सुया आपल्या तुटणार नाहीत आणि फिनिशिंगसुद्धा छान येईल. तर अशा पद्धतीने याला खूप अशी म्हणजे मशीन एकदम स्पीड कमी ठेवून चालवायचे लागते. तर चला, अशा पद्धतीने आपला जो व्ही शेपवरती आपण शिलाई करून घेत आहोत. तर हे बघू शकता, आता आलेलो आहोत आपण कॉर्नरवरती. ज्यावेळेस आपण कॉर्नरवरती येऊ तर त्यावेळेस मशीन फिरवून आपण चेक करायचं की आपला गळा जो आहे ना तर तो बरोबर शिलाईमध्ये, नाही तर आपला शेप चेंज होतो. आता मला थोडं थोडं करून खाली घेतला मी, तरीसुद्धा आपला गळ्याचा जो शेप आहे तर तो म्हणजे व्यवस्थित येत नव्हता वरती आणि मग यावेळेस आला. तर या पद्धतीने आपण याला कॉर्नरवरती शिलाई कशी फिरवायची हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एका दाखवलेलं आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला याच्यामध्ये देईल. तर अशा पद्धतीने याचा जो व्ही शेप आहे तर तो स्टिच करून घेतलेला आहे मी. आता आपण जी पाठीची साईड आहे तिथंसुद्धा शिलाई मारून घेऊया. याला कॅनव्हास वगैरे किंवा पायपिंग वगैरे याला काहीच वापरलेलं नाही. अगदी गळा जो आहे जसं तसा उलटा करून शिलाई मारला तर खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे. तुम्ही ब्लाऊजच्या शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने आपण कमरेच्या साईडने सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे. जास्तीचा कपडा आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने. तर आपण जे आहेत पिनअप लावलेले आहेत ते आपण काढायचे आहेत, कारण त्या पिनअप विसरायला नको. कारण की आपल्याला पिनअप जर विसरल्या तर आतल्या साईडनी जातील, परत आपल्याला शिलाई बसवावं लागतील. तर या पद्धतीने आता कात्रीला खूप परेशानी होत आहे, परंतु काय करणार, कात्रीचे जे धार असते तीसुद्धा या स्टोननी कमी होते, परंतु ब्लाऊज या कात्रीने कटच करावं लागणार. आता ज्यावेळेस आपण व्ही शेपचा जो मशीन फिरवतो कॉर्नर आहे तिथं आपण थोडासा कट मारून घेऊयात
आणि कट मारते वेळी शिलाईची कट नाही झाला पाहिजे, जेणेकरून आपली शिलाई जी आहे तर ती उसवल आणि कपडासुद्धा तुटल, तर फिनिशिंग खराब होईल. कारण की याला आपण पायपिंग वगैरे लावणार नाहीत, लेससुद्धा लावणार नाहीत. अशा वेळी आपण जर लेस लावली तरी याने झाकून जातं. तर चला आपण आपल्या ब्लाऊजची जी आहे तर तो उलटा करून घेतलेला आहे. अगदी सुईच्या बाजूने आपण त्याला व्यवस्थित अशा हाताने प्रेस करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता अगदी शिलाई मारायच्या अगोदरसुद्धा हा ब्लाऊज खूप सुंदर दिसत आहे. कारण की त्याच्यावरती स्टोन आलेले आहेत खूप छान असे. तर आता आपण त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहोत. आता इथंसुद्धा आपल्याला शिलाई मारते वेळी अगदी मशीन जी आहे तर ती एकदम कमी स्पीडने आपल्याला चालवायची आहे, जेणेकरून आपल्या मशीनच्या सुया ज्या असतात ते तुटणार नाही. तर अशा पद्धतीने याचं जे आहे तर ते फिनिशिंगमध्ये आपण याला शिलाई मारून घेत आहोत. आणि हा गळा खूप खूप ट्रेंडमध्ये आहे. जसे की ब्लाऊजसाठी वापरला जातो, लहान मुलींच्या फ्रॉकसाठी वापरला जातो, अनारकली ड्रेससाठी वापरला जातो. खूप खूप म्हणजे ड्रेस ब्लाऊज खूप साठी हा व्ही शेप आहे ना तर तो वापरला जातो. खूप ट्रेंडमध्ये आहे गळा हा आणि खूप चालतो. तर आपण या पद्धतीने आपल्या ह्या गळ्याची जर फिनिशिंग केली तर व्ही शेप अगदी व्ही खूप छान असा बसेल. तर चला आता आपण याची शिलाईसुद्धा मारून घेत आहोत. तर याला व्यवस्थित असं हाताने प्रेस करून मग मला त्याला पिनअप लावून घेतल्या, जेणेकरून आपला कपडा जो आहे तर तो व्यवस्थित असा स्टिचिंगमध्ये येईल आणि व्यवस्थित अशी आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग येईल. तर याची ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे खाली पाठीच्या साईडला त्याचे स्टोन काही कडीपर्यंत असे पुरलेले नव्हते, परंतु नाही जरी पुरले तरी पूर्ण ब्लाऊजमध्ये कमी पडले तरीसुद्धा ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर दिसत आहे. कारण त्याचं कमी जास्त असं तिरकस असल्यामुळे खूप छान असं फिनिशिंग आलेले आहे ब्लाऊजला. तर या पद्धतीने आपण संपूर्ण शिलाई जी आहे तर ती मारून घेतलेली आहे. आता आपण शिल्लक कपडा जो आहे तर तो कट करून घेणार आहे. सगळ्या आपण ज्यावेळेस कटिंग करत असतो त्यावेळेस मेन कपडा असतो अस्तरच्या कपड्यापेक्षा आपण थोडासा जास्त ठेवत असतो आणि हा ठेवलाच पाहिजे, जेणेकरून आपला शिलाईच्या वेळी आपला कपडा जो आहे तर तो इकडे तिकडे कमी पडू नये त्यासाठी. तर या पद्धतीने आपल्या ज्या शिलाई आहे तर ती या साईडने सुद्धा कंप्लीट झालेली आहे. आणि आता आपण तो कपडा जो आहे तर तो कट करून घेत आहे मी. तर हे बघू शकता खूप सुंदर असा आपला व्ही शेप तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यावरती पाठीचे टक्स मारून घेणार आहोत. आता टक्स मारत असताना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपण टक्स मारताना जो आपला मेन कपडा आहे तो शिलाईमध्ये येत नाही, फक्त अस्तरचाच कपडा शिलाईमध्ये येतो. त्यासाठी स्केलच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडं जे आहे आपल्याकडं म्हणजे एखादा तुमच्याकडे जे काय असेल पेन वगैरे त्याने आपण असं आतल्या साईडने एकदा फिरवायचं, जेणेकरून दोन्ही कपडे आपल्या शिलाईमध्ये व्यवस्थित आणि सारखे येतील. आणि जी पाठीला आपल्या प्लेटमध्ये आपण ज्यावेळेस टक्स मारतो त्यावेळेस त्याच्यामध्ये चुनट येणार नाही किंवा वरचा कपडा आपला जास्त असा फुगल्यासारखा दिसणार नाही. खूप फिनिशिंगसोबत ही शिलाई आपण मारून घेतलेली आहे. आता आपण याच्यावरती अशी डबल शिलाई मारून घेणार आहोत. कारण की कपडा हा थोडासा म्हणजे ऑर्गेन्झा कपडा आहे आणि ऑर्गेन्झा कपडा असला की त्याच्यावरती शिलाई जास्त बसत नाही, पटकन निसटते. त्यासाठी आपण या ब्लाऊजला 2-2 शिलाई अगदी व्यवस्थित प्रत्येक रेग्युलर ब्लाऊजला सुद्धा मारत असतो. आपला गळा हा रेडी झालेला आहे. खूप सुंदर असा आपला ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा आलेली आहे आणि खूप छान असा ब्लाऊज आपला दिसत आहे. आता याच्यावरती खूप अशी छान छान फिनिशिंग करणार आहोत. आता राहिलेल्या ब्लाऊजवरती आपण लटकनसुद्धा बनवून घेणार आहोत, जी डिझाईनमध्ये खूप सुंदर असे 2 लटकन येतील. तर अशा पद्धतीने आपण याच्यावरती आपण पोटली बटनसुद्धा लावून घेणार आहे मी. पोटली बटन लावलेले आहे आणि बोसुद्धा लावलेला आहे, परंतु बोचा व्हिडिओ जो आहे तर तो मी याच्यावरती टाकलेला नाही. तो स्पेशल व्हिडिओ असणार आहे आपला बोचा व्हिडिओ, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता.
तर त्यासाठी मग मी बो काही याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये टाकलेला नाही. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती स्पेशल व्हिडिओ असणार आहे त्याच्यासाठी. आता आपण याला पोटली बटन बरेचसे जण खूप म्हणजे असे चिटकून चिटकून लावतात, परंतु मी याला फक्त 2-2 इंच अंतरावरती एक पोटली बटन मी लावून घेतलेलं आहे. कारण फिनिश खूप सुंदर दिसणार आहे याच्यामध्ये आणि कपडा पण खूप कमी राहिलेला होता. अगदी बो बनवायला, त्याची डिझाईन बनवायला म्हणजे आपला कपडा आणि ब्लाऊजची साईजसुद्धा मोठी होती. त्यासाठी मग पोटली बटन एकदम असे 1-1 इंचावरती सुद्धा लावले नाही मी. अगदी 2-2 इंचावरती लावले, पण खूप छान दिसत होते. आता सिंगल फूट आपल्याकडे जे मशीनचं असतं आपण रेग्युलर शिलाई करत असतो तो डबल फूट असतं आणि जे आपण पोटली बटन लावण्यासाठी सिंगल फूटचा वापर करत असतो आणि तो केला पाहिजे, जेणेकरून आपल्या जे पोटली बटन असतात किंवा आपण ब्लाऊजला चेन लावतो म्हणजे त्यासाठी आपल्याला ते वन साईड फूट असतं ते वन साईड फूट आपण याच्यासाठी यूज केलं पाहिजे. तर या पद्धतीने आपण पोटली बटन्स सगळे काही रेडी लावून घेतलेले आहेत. तर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघू शकता खूप सुंदर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग, आपला बोसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर चला फ्रेंड्स, पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय.